पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर BKC या ठिकाणी 59वं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कोकण प्रांत अधिवेशन संपन्न होणार आहे. आत्ताच प्रदेशमंत्र्यांनी सांगितलं की 26 तारखेला प्रदर्शनीचं उद्घाटन आहे आणि ते त्या प्रदर्शनीच्या कक्षाला बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनी कक्ष असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या कक्षामध्ये एक भव्य कक्ष या ठिकाणी उभा केलेला आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट एवढ्यासाठी केलं 2 दिवस आधी की अधिवेशनाची जी तयारी आहे त्या तयारी तुम्ही बघावी, त्या तयारी तुमच्या डोळ्याखालनं जावी. काही कमतरता असेल का आम्हाला तुम्ही सांगावी. या अधिवेशनाचा सगळ्यात वेगळेपण असं आहे की विकसित कोकण समृद्ध कोकण या विषयावर, या थीमवर हे अधिवेशन आहे आणि हे थीमवर अधिवेशन करताना जास्तीत जास्त समाजातील ज्या कोकणातील लोकांना ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं आणि त्याचा एक ठराव करताना किंवा एखादा प्रस्ताव करताना तो परिपूर्ण होण्यासाठी मदत करावी म्हणून काही अलाइड ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होणार आहेत. एकूण 3 परिसंवाद या ठिकाणी होणार आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने. जो पहिला परिसंवाद जो होणार आहे की तो परिसंवाद 27 डिसेंबरला होणार आहे आणि प्राध्यापक मनीषजी जोशी जे UGCCचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवाद होणार आणि या परिसंवादामध्ये कोकणातील अनेक कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, तज्ज्ञ हे सहभागी होणार आहेत. त्याचं नियोजन आमचे सिनेट मेंबर लखमराजे भोसले, अच्युत सावंत भोसले आणि की गणेश कुशे की जे विद्यार्थी निधीचे आमचे सचिव आहेत असे 3 जण याचं नियोजन करतायत. 27 तारखेला सकाळी म्हणजे उद्घाटन सत्र संपलं की ह्याचं हे सत्र सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण NEP ज्याला म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, या नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा होईल. त्या कॉलेजचे ज्या अडचणी आहेत UGCC ग्रँट म्हणून किंवा UGC वेगवेगळ्या आहेत ना त्या विषयामध्ये या चर्चासत्रामध्ये सखोल चर्चा होईल. दुसरा 28 तारखेला याचा उल्लेख खूप पॅक दिवस आहे, शोभायात्रा आहे, जाहीर सभा आहे आणि सगळ्या सावंतवाडीकरांना त्या दोन्ही याचं उत्सुकता आहे. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी 1001 विद्यार्थी सावंतवाडीमधल्या राजवाड्याकडनं येऊन मारुती मंदिरकडनं उभ्या बाजारात जातील, उभ्या बाजारातनं विठ्ठल मंदिरकडनं खाली येतील, तिथून मिलाग्रिस हायस्कूलकडनं तलावाकडे येतील, तलावाकडनं नगरपालिका करून ती शोभायात्रा गांधी चौकात संपणार आहे. प्युअरली स्टुडंट लिडर्सची, नेत्यांची जाहीर सभा, अशी जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे. मलाही त्या जाहीर सभा बघण्याचं उत्सुकता आहे की कशा पद्धतीची जाहीर सभा असेल. वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहेत, कोकणातल्या विषयावर बोलणार आहेत, जिचा उल्लेख त्यांनी केला आपले अखिल भारतीय सेक्रेटरी, काय नाव तुमचं? शिवांगी खरवाल. शिवांगी ताई खूप सुंदर हिंदीमध्ये विद्यार्थी चळवळी विषयात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाविषयात बोलतात आणि त्याच दिवशी 28 तारखेला सकाळी 10 वाजता विकसित कोकण समृद्ध कोकण ह्या विषयावर परिसंवाद होणार आहे. एकूण तरी या परिसंवादामध्ये 4 भाग त्या परिसंवादाचे केलेले आहेत. एक पर्यटन आणि पर्यटनाशी अलाइड उद्योग सगळे असा एक विषय केला आहे. व्यापार उद्योग व आवश्यक सुविधा हा एक विषय केला आहे. शेती व फळ प्रक्रिया उद्योग या विषयावरचा एक 3रा भाग केला आहे आणि नवीन तंत्रज्ञान इकडे असलेला स्कोप कोकणामधला उद्योगांना आणि बँकिंग या विषयावरचा एक 4थं सत्र होणार आहे. या 4ही सत्रामध्ये अनेक जण सहभागी होणार आहेत. 4ही सत्रांचं एक इन्चार्ज केलेलं आहे आपण. पर्यटन विषय जे आहेत ते गुरु राणे जे आहेत ना ते याचं नियोजन करणार आहेत. व्यापार उद्योग सुविधा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब करणार आहेत. शेती आणि फळ प्रक्रिया हा विषय जो आहे तो डॉक्टर हेडगेवार केंद्राचे सचिव सुनील उकिडवे हा सगळा विषय सांभाळणार आहे. आणि बँकिंग, नवीन तंत्रज्ञान, आणखी कोकणामध्ये असलेल्या उद्योगांना स्कोप हा विषय मनीषजी दळवी हा विषय त्याचं नेतृत्व करणार आहेत. यांच्या हाताखाली जवळजवळ 75पेक्षा जास्त तज्ज्ञ या सगळ्या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. तो 3रा या ठिकाणी परिसंवाद होणार आहे तो म्हणजे
कोकण सागरी सीमा सुरक्षा हा अत्यंत असा महत्त्वाचा असा विषय आहे त्याच्यावर, आणि त्या विषयावर आतापर्यंत विद्यार्थी परिषदेने सर्वात पहिल्यांदा या सगळ्या विषयाची सुरुवात केली. 1992 सालीचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदा एक समिती स्थापन करून याचा सगळा सर्वे केला होता, आणि आता अनेक वर्ष आपण या विषयावर काम करतो आहे. तर या विषयावर तज्ज्ञ काही लोकांची ती निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, नौदल अधिकारी आहेत, फिशरीजचे काही अधिकारी आहेत, आणि या सगळ्या विषयात मच्छीमार आहेत, असे सगळेजण मिळून या सगळ्या परिसंवादात सहभागी होणार आहेत. अनिकेत कोंडाजी या सगळ्या परिसंवादाचं नेतृत्व करणे. अनिकेत कोंडाजी याच विषयावर मुंबई विद्यापीठामध्ये PhD करत आहेत, म्हणजे कोकण सागरी सीमा सुरक्षा या विषयात PhD करत आहेत. खूप प्रवास त्यांचा या सगळ्या विषयामध्ये कोकणामध्ये असतो, आणि आपल्या जिल्ह्यातले ज्यांना आपण सगळे परिचित असाल की विकी तोरसकर किंवा रविकिरण तोरसकर हे दोघंजण या सगळ्या परिसंवादाचं कोऑर्डिनेशन करणार आहे. पर्यटन आणि उद्योग जो विकसित कोकण समृद्ध कोकण हा जो विषय आहे या विषयाचं विजय केनवडेकर आणि बाबा मोलकर याचं सगळ्याचं नियोजन करणार आहेत, ते सगळं त्याचं नियोजन करतात. आणि 29 तारखेला विद्यार्थी परिषदेचं अनेक वर्ष या ठिकाणी काम चालू आहे. अनेक पूर्व कार्यकर्ते मुंबई, कोकण, गोवा या सगळ्या परिसरातले आहेत. या सगळ्या पूर्व कार्यकर्त्यांचं एक एकत्रीकरण होणार आहे 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता. आणि या एकत्रीकरणाला करण्यासाठी आमचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी याचं सगळ्याचं नेतृत्व करणार आहे. आणि यामध्ये 2 मुख्य अतिथी सहभागी होणार आहेत, म्हणजे सन्माननीय विनोदजी तावडे या पूर्व कार्यकर्त्यांच्या संमेलनाला येणार आहेत. आणखी कॅबिनेट मंत्री आशिषजी शेलार या पूर्व कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं ॲक्टिव्हिटी असणार. स्वागताची खूप जोरदार तयारी आपण केलेली आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे स्वागत समितीचा सचिव म्हणून की 3 दिवस तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहावं, त्याचं वार्तांकन करावं, इकडच्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा माराव्या. प्रदर्शनी आहे आणि हे वेगवेगळी चर्चासत्र जी होणार आहे त्या चर्चासत्रामध्ये तुमचाही सहभाग आम्हाला आवश्यक आहे. माझी विनंती आहे की पूर्वतयारीचे काही फोटोग्राफ्स, काही तयारी असं तुम्ही या सगळ्यातनं आज कव्हर करावं. उद्या प्रदर्शनीचं आहे, त्या प्रदर्शनीच्या उद्घाटनाला व्हावं. 6चं टायमिंग असेल तर 5:30 ते शक्यतो सुरुवात होईल. त्याच्या अगोदर मूळ वेळ 4 होती, ती मला आता इथे समजली की 6 झाली जातं, ती 5:30-5:30ला त्याचं हे होईल. ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगलजी त्यांच्या हस्ते आणि की अच्युत सावंत भोसलेंच्या हस्ते याचं उद्घाटन आहे रत्ना. संपूर्ण सावंतवाडी नगरी ही आम्ही सजवतो आहे. कमानी, बॅनर, पताका, झेंडे, म्हणजे तुम्हाला पुढच्या 2 उद्यापासून तुम्हाला विद्यार्थी परिषदमय असं सावंतवाडी शहर दिसेल अशी मी तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो, आणि तुम्हाला पुन्हा एकदा या सगळ्या अधिवेशनाला येण्याचं निमंत्रण करतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सावंतवाडीमध्ये यावर्षीचं 59वं कोकण प्रांताचं अधिवेशन हे या सावंतवाडीमध्ये भोसले नॉलेज सिटी इथे होत आहे. या अधिवेशनाची सुरुवात जी आहे ती 27 तारखेला होऊन 27 तारखेला सगळे उद्घाटन होऊन 27, 28, 29 असं 3 दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात पूर्ण पालघरपासून गोव्यापर्यंतचे सर्व विद्यार्थी जे आहेत ते या अधिवेशनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचं जे स्थान आहे ते म्हणजे अहिल्याबाई होळकर नगर भोसले नॉलेज सिटी कॅम्पस इथे हे अधिवेशन आपण आयोजित करतो आहे. या अधिवेशनाची सुरुवात 26 तारखेला संध्याकाळी या अधिवेशनाचा एक भाग म्हणजे प्रदर्शनी, एक मोठी प्रदर्शनीची जी आहे त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वर्षभरातले कार्यक्रम असतील, विविध जिल्ह्यांनी त्यांच्या भागात केलेले कार्यक्रम असतील, त्यासोबतच सिंधुदुर्गाची लोकल कला, सिंधुदुर्गाचं महत्त्व असं सांगणारी एक प्रदर्शनी जी आहे ती मोठी प्रदर्शनी आपण या अधिवेशनात भरवली आहे. त्या प्रदर्शनीचं उद्घाटन जे आहे ते 26 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होणार आहेत. या उद्घाटनाला प्रमुख उद्घाटक म्हणून श्री शरदजी गांगल जे TJSB बँकेचे अध्यक्ष आहेत ते असणार आहेत, आणि त्याचसोबतच श्री अच्युत भोसले या कॉलेजचे मॅनेजमेंट म्हणजे जे आहेत ते या प्रदर्शनीचं उद्घाटन करतील.
त्यानंतर 27 तारखेला सकाळी 9 वाजता या अधिवेशनाची सुरुवात जी आहे ती ध्वजारोहण करून होईल. त्यानंतर आपलं मंत्रिपदवेदन मागच्या वर्षभरात जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यक्रम झाले याबद्दलचं मंत्रिपदवेदन होईल आणि नवीन वर्षासाठीची जी मंत्री, प्रदेश मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांची निर्वाचन जे होतं ती निर्वाचन प्रक्रिया होऊन या अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ जो आहे तो साधारण 11 वाजता 11:15 वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन जे होणार आहे. या अधिवेशनाचे प्रमुख उद्घाटक जे आहेत ते प्राध्यापक मनीष जोशी सर जे आहेत ते असतील. प्राध्यापक मनीष जोशी सर हे आपलं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGC जी बॉडी आहे सेंट्रल बॉडी त्या UGCचे सेक्रेटरी आहेत. ते या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि त्याचसोबतच आपल्या या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आपले महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री नितेश राणेजी जे आहेत ते या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटनाला असतील. उद्घाटन सत्रानंतर या एकूण पूर्ण तीन दिवसाच्या अधिवेशनात आपण विविध विषयांवरती विद्यार्थी चर्चा करतात. विद्यार्थ्यांना विविध विषयांवरती भाषणं सत्र जे आहे ते आयोजित केलेले आहे. त्यामध्ये अखिल भारतीय अभाविप एक परिवर्तनकारी छात्र आंदोलन अशा विषयाला धरून एक भाषण सत्र होणार आहे. अभाविपची 75 वर्षाची वाटचाल त्या माध्यमातून सांगण्यात येईल. त्यासोबतच आनंदमयी सार्थक छात्र जीवन म्हणजे आज आपण बघतो की विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अटेंडन्स जी कमी झालेली आहे त्याला एक उत्तर म्हणून विद्यार्थ्यांचं जीवन आनंदमयी आणि सार्थक कसं होऊ शकतं या संदर्भात पण एक भाषण सत्र आपण आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर विकसित आपली जी थीम आहे या पूर्ण अधिवेशनाची थीम जी आहे ती म्हणजे विकसित कोकण समृद्ध कोकण या विषयाला धरून पण आपण एक भाषण सत्र जे आहे ते या अधिवेशनामध्ये होणार आहे. या अधिवेशनाच्या सभागृहाचं नाव श्री बापूसाहेब महाराज सभागृह हे या सभागृहात जे आहे ते हे अधिवेशन आपलं पार पडणार आहे. त्यासोबतच या 3 दिवसाच्या याच्यात विविध समांतर सत्र जी आहे ती पण विद्यार्थ्यांसाठी आपण आयोजित केलेली आहेत. त्यामध्ये परराष्ट्रातील मायनॉरिटीजवरतीचं भाषण समांतर सत्र असेल. आपलं जे संविधान आहे त्या संविधान विषयातली पण एक सत्र आपण आयोजित केलेलं आहे. ईशान्य भारतातील सद्यस्थिती आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शिक्षण आणि सागरी सुरक्षा अशा 5-6 विषयांना धरून आपण समांतर सत्र जे आहे ती या अधिवेशनात चालवणार आहोत. त्या माध्यमातून करंट जे सिनारिओ आपण समाजात बघतो त्याबद्दलचं विद्यार्थ्यांना याबद्दलचं मार्गदर्शन आणि प्राप्त व्हावं अशी यामधूनची आपली कल्पना आहे. या अधिवेशनात एक भव्य शोभायात्रा जी आहे ती आपण काढतो दरवर्षी त्याप्रमाणे एक भव्य शोभायात्रा निघणार आहे. आपल्या सावंतवाडी परिसरातून ही शोभायात्रा निघेल ज्यामध्ये सर्व पालघरपासून गोव्यापर्यंत 27 आपल्या दृष्टीने जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी स्वतःच्या जिल्ह्याचं पोशाख आणि एक थीम घेऊन ही मोठी शोभायात्रा जी आहे ती 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता निघणार आहे. ती शोभायात्रा निघून त्याचा समारोप जो आहे तो गांधी चौक आपल्या सावंतवाडी जे आहे त्या गांधी चौकात त्याचा समारोप होऊन तिकडे आपले जे छात्रनेता आहेत त्यांची भाषणं होईल. त्याला पण प्रमुख अतिथी म्हणून आपले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल दिल्लीच्या आहेत त्यामुळे त्या याला संबोधन करणार आहेत. त्यासोबतच अनेक छात्रनेत्यांचे भाषण आपलं एकूणच विकसित कोकण समृद्ध कोकण या विषयाला धरून त्यांची भाषणं जी आहेत त्या या जाहीर सभेमध्ये होणार आहे. या एकूण अधिवेशनाचा मूळ मोटिव्ह असतो की पुढच्या वर्षभरात आपण जे विषयावरना घेऊन काम करणार आहोत त्या विषयासंदर्भात आपण काही प्रस्ताव या अधिवेशनात पारित करणार आहोत. त्यामध्ये शैक्षणिक विषयांना घेऊन प्रस्ताव असेल. त्यामध्ये आपल्या मुंबई विद्यापीठ, बाटू विद्यापीठ, आपलं दापोली कृषी विद्यापीठ आणि गोवा विद्यापीठ या विद्यापीठांशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांना घेऊन आपण या अधिवेशनात प्रस्ताव पारित करणार आहोत. त्यासोबतच आपलं सामाजिक विषयाला धरून अभाविपची जी भूमिका राहते त्या संदर्भात पण आपण प्रस्ताव आणि एकूणच विकसित कोकण समृद्ध कोकण या विषयाला धरून पण आपण या अधिवेशनात प्रस्ताव पारित करणार आहोत ज्यावरती आपण वर्षभरात पुढच्या काम करू. एकूणच शैक्षणिक विषयामध्ये फी रेग्युलेशन ऑथॉरिटी असेल, CET सेलचं जो घोळ असतो त्याबद्दलचं असेल किंवा वसतिगृहांची समस्या असेल अशा मुख्य विषयांना धरून हे प्रस्ताव जे आहेत ते आपण या अधिवेशनात पारित करणार आहोत. या पूर्ण 3 दिवसाच्या अधिवेशनात जी छात्रशक्ती पूर्ण या कोकण प्रांतातून येणार आहे पालघरपासून गोवापर्यंत जी छात्रशक्ती येणार आहे ती 3 दिवस या अधिवेशनात विविध विषयामध्ये चर्चा करून साधारण 29 तारखेला संध्याकाळी याचं नवीन कार्यकारिणी जी आहे या वर्षभराची 24-25ची नवीन प्रांत कार्यकारिणी घोषित होईल आणि एक साधारण 5 वाजेपर्यंत हे अधिवेशन जे आहे ते या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. अशी सगळी एकूण 3 दिवसाच्या प्रांत अधिवेशनाची एक जोरात तयारी जल्लोषात तयारी जी आहे ती सिंधुदुर्ग